साहेब केस कुठं आता सुरू झाली सुधाकर? हा तुझा भाऊ गोपाळ नावाचा टेलर केस भरकटवायचा खूप प्रयत्न करतो, वारंवार जबानी बदलतो, फाटे फोडतो. त्याला काय करायचं ते करू दे. आपण गाफील आहोत असं त्याला दाखवायचं, पूर्ण पूर्ण लक्ष ठेवून राहायचं आपण. हो साहेब. साहेब ते नाटकी आहे, पण इथून पुढं ना त्याच्यासमोर डबल नाटकं करायची. पण साहेब एक गोष्ट माझ्या सारखी डोक्यात येते. तो युगंधर वकील एवढा भडकलाच का? नाही म्हणजे बघा ना साहेब, एवढा प्रतिष्ठित व्यक्ती तो, आजपर्यंत एक पण केस त्याने हारली नाही. असे कितीतरी दावे त्याने ऐकले असतील, बघितले असतील, स्वतः केले असतील. त्याने डायरेक्ट हात उचलला याच्यावर. साहेब लालीच्या केसच्या बाबतीत यो जरा जास्तच पर्सनल होतोय असं नाही वाटत तुम्हाला? काहीतरी धागा आहे, काहीतरी बारीक नाजूक, थोडा गुलाबी थोडा लाल धागा आहे. कुणाकडून कुणाकडे आहे? लालीकडून वकिलाकडे आहे की वकिलाकडून लालीकडे आहे की दोघांकडून? तपासायला पाहिजे. तुला सांगितलं होतं ना माहिती काढ म्हणून. 2-3 टिपर लावलेत का मला साहेब? युगंधर वकिलांनी आत्ताच त्याचं घर बदललं, दुसऱ्या ठिकाणी राहायला गेलाय. तो कधी? त्या भामट्याने ज्या दिवशी गुन्हा कबूल केला ना त्याच दिवशी तो त्याच्या फार्म हाऊसवर राहायला गेलाय. अजून साहेब सोसायटीवाल्यांची चौकशी केली, त्याच्या जुन्या घरी मुलींचं ये जा होतं. सोसायटीवाल्यांनी टोकलं नाही, कारण त्यांना वाटलं वकील आहे, त्या संदर्भात लोक येत जात असतील म्हणून. गोपाळ नावाच्या टेलरने गुन्हा कबूल केला, त्यानंतर वकिलाने घर बदलणं म्हणजे जेठ साहेब, अहो माझं लग्नच झालं नाही, मग बायको कुठून येणार? आता बायकोच नाही मग खून कसा होणार? लाली, हे बघ, मी समजू शकतो तुला, पण प्लीज काळजी करू नको. मी आहे ना. युगंधर, मला काही सुचत नाहीये. 2-3 दिवस थांब, त्याची मेडिकल होईल, रिपोर्ट आल्यानंतर आपल्याला कळेलच नाटक करतोय की खरंच त्याला काही आठवत नाहीये. थोडा धीर धर. बरं चल, मी फ्रेश होतो, मग डिनरला काहीतरी बनवतो.